बीडमध्ये मकोकामधील आरोपीनं फेसबुक पोस्ट केलेली आहे। वाल्मिकला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असून त्याचे पोलिसांशी लागेबांधे आहेत असा आरोपही सनीनं केलेला आहे। सनी आठवले हा बोगस नोटा प्रकरणातील आरोपी आहे। उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून आपल्याला गुन्हेगारीत ओढल्याचा आरोप त्यानं केला आहे। बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होणार आहे। तशी माहिती बीडचे एसपी नवनीत कौवत यांनी दिली आहे। तसंच ही ऑडिओ क्लिप 3 महिने जुनी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। बीडचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे। आरोपींचे सीसीटीव्ही आणि वाल्मिक कराड याला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांसंदर्भात त्यांनी बसवराज तेली यांच्याशी चर्चा केली आहे। वाल्मिक कराडच्या अर्जावरून सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। पारदर्शकपणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये परभणी आणि बीडच्या केसेस चालवण्याची मागणी सुळेंनी केली आहे। अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईमध्ये अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते बैठक घेण्याची शक्यता आहे। मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये तिन्ही नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। अमित शहा आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 साठीच्या उपक्रमांची वार्षिक यादी जाहीर करतील। अमित शहा मुंबईमध्ये सहकार परिषद घेणार आहे। या सहकार परिषदेला अमित शहांसोबत छगन भुजबळ उपस्थित राहतील। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ काही वेळच उपस्थित होते आणि त्यानंतर ते अधिवेशनातून निघून गेले होते। मात्र छगन भुजबळ अमित शहा यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची भाजपसोबतची जवळीक वाढताना दिसते। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली। 4 खासदार, 3 आमदार आणि 2 माजी आमदार मेळाव्याला अनुपस्थित होते। आमदार खासदारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज नागपूर, यवतमाळ आणि अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत। बांगलादेशी रोहिंग्यांना मुस्लिमांविरोधात किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्यामध्ये अनुषंगानं ते जिल्ह्याचा दौरा करत आहेत। भंडाऱ्यामध्ये निर्वाह भत्त्यासाठी पवना तहसील यावर वयोवृद्ध आणि निराधार लाभार्थी धडकलेले आहेत। अनेक विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या नेतृत्वामध्ये धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। उर्वरित भत्ता त्वरित देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापुरात ठिकठिकाणी होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आंदोलन केलं जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी धरणं आंदोलन करणार आहेत। शेतकरी संघर्ष समितीकडून हे आंदोलन केलं जाणार आहे। उल्हासनगरात रुग्णाला 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागेल। प्रकृती चिंताजनक असल्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयामध्ये हलवण्याचं ठरलेलं होतं। मात्र रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे अखेर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला। या प्रकारामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा रायगडमधील महाडच्या लाडवली भागामध्ये बोरिंगला रासायनिक दुर्गंधीयुक्त फेसाळ पाणी येत आहे। भूगर्भातून जवळपास 100 फूट खालून येणाऱ्या पाण्याला रासायनिक दुर्गंधी आणि जाड चिकट फेस कसा येतो याचा शोध संबंधित यंत्रणांनी घ्यावा अशी मागणी केली जाते। पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये शालेय मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। पोषण आहारासाठी वापरला जाणारा तांदूळ आणि त्याचबरोबर इतर साहित्यामध्ये माती, किडे, अळ्या आढळून आलेले आहेत। त्यामुळे कमलापूर इथल्या गोदामामधील संपूर्ण तांदूळ इतर साहित्याचा माल गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सील केलाय। या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। पुण्याच्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यांच्याकडून 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुण्यामध्ये सायबर लॅब उभारली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार गृह विभागाला प्रस्ताव पाठवणार आहेत। पुणे शहरामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे पुणे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान असेल। भंडाऱ्यामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या 6 ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली। अवैध वाळू वाहतूक करताना 3 वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी 6 ट्रक जप्त केलेत। त्याचबरोबर जप्त केलेल्या वाळूची किंमत 3 कोटी रुपये आहे। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले। शहापुरात तब्बल 25 लाखांचा बारदान घोटाळा उघड झालाय। या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळावरील प्रतवारीकार दीपक गरुड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, तर गरुड यांना निलंबित करण्यात आले। नागपूरच्या माटे चौक परिसरामध्ये गावगुंडांनी दारूच्या नशेत एका पेट्रोल पंपावर लुटीचा प्रयत्न केला। गावगुंडांनी पेट्रोल भरणाऱ्या इतर वाहन चालकांना धडक दिली आणि त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची वाद घालत त्यांनी मारहाण सुरू केली। यावेळी कर्मचाऱ्यांच्या हातातील पैसे लुटण्याचा प्रयत्न झाला।
यवतमाळमधील अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। जवाहरनगर, भारी, मुरझडी इथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मोहीम हाती घेतली आहे। स्वतःच पुढाकार घेत ग्रामस्थांनी या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करणं सुरू केले। सांगलीमधील शहरातील जबरी चोरीचा छडा पोलिसांनी लावलेला आहे। या चोरट्यांनी पटेल चौकामध्ये एक घरफोडी करून 10 लाखांचे दागिने लंपास केले। चोरटा हे दागिने विक्रीसाठी घेऊन आला आणि त्याच वेळी पोलिसांनी त्याला अटक केली। नाशिकच्या येवल्यामध्ये अतिक्रमणाविरोधात नगरपालिका आता सतर्क झाली आहे। नगरपालिकेनं रोडवरील अतिक्रमणं हटवलेली आहेत। वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्यामुळे अतिक्रमण विरोधात धडक मोहीम राबवली जाते। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धुळीचा आढावा एमपीसीबी कडून पुढील आठवड्यामध्ये घेतला जाणार आहे। शिवाजी पार्कमधील माती आणि वाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय आणि त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई IITनं दिलेल्या उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। मुंबईमध्ये राज्य रस्ते परिवहन मंडळानं बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू केलंय आणि त्यासाठी महामंडळाकडून 3 कोटींची बक्षिसं दिली जाणार आहे। तर विजेत्या बस स्थानकाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला। सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर महागृहनिर्माण योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। या संधीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सिडकोनं केलंय। माहीम आणि वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान उद्या आणि परवा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा रात्रकालीन ब्लॉक असेल, त्यामुळे आज 127 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। आज रात्री 11:58 चर्चगेटहून विरारसाठी शेवटची लोकल धावणार आहे। मुंबईतील माणगाव ते डहाणू दरम्यान 25 आणि 26 जानेवारीला अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर 1 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। 25 जानेवारीला सकाळी 10:30 ते 11:30 आणि 26 जानेवारीला सकाळी 9:50 ते 10:50 ब्लॉक असेल, त्यामुळे या कालावधीत माणगाव स्थानकापर्यंतच लोकल धावतील। सांगलीमध्ये 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या पुढाकारातून कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। कृष्णाकाठावर या निमित्तानं 5 दिवस विविध धार्मिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। बदलापूर डोंबिवली ते मुंबई असा नवा मार्ग होणार आहे। कल्याण पलीकडील नागरिकांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी हा नवा द्रुतगती मार्ग होणार आहे। MMRDAनं या मार्गाच्या आराखड्याची तयारी सुरू केली आहे। भिवंडीमधल्या मेट गावातील शेतकरी महिलेनं अर्धा एकर शेतीमध्ये कोबी, फ्लॉवर, वांगे, मेथी अशा 20 प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे। त्यासाठी 20,000चा खर्च आलाय। यातून त्यांना 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची खात्री आहे। घाऊक बाजारामध्ये या आठवड्यापासून नवीन बटाट्याची आवक झाली आहे, त्यामुळे बटाट्याचे दर घसरलेले आहेत। नवीन बटाटा घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये किलोनं विकला जातोय। यंदा तूर डाळ स्वस्ताईची चिन्ह आहेत। केंद्र सरकारनं डाळी संदर्भातील मुक्त आयात धोरण कायम ठेवल्यामुळे तूर डाळ स्वस्त होऊ शकते। यंदा 35 लाख टन उत्पादन होऊन त्यामध्ये 2.5% वाढ झाली आहे। मुंबईच्या तापमानात घट झाली, त्यामुळे पहाटे किंचितसा गारवा जाणवू लागलेला आहे। मात्र दिवसभर पुन्हा एकदा उकाडा सहन करावा लागतोय। दरम्यान पुढील 2 दिवस कमाल तापमानात काहीशी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। खोकला तापानं मुंबईकर बेहाल झालेले आहेत। थंडीची चाहूल लागल्यानंतर सुखावलेल्या मुंबईकरांनी आता ते खोकला, ताप आणि सर्दीनं त्रस्त आहेत। वातावरण बदल तसंच दिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्रीचा गारवा, वाढतं प्रदूषण यामुळे आजार बळावले। भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला न रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले। त्याचबरोबर मानवी अधिकारांचं कोणत्याही प्रकारे कारणांमुळे उल्लंघन होणार नाही याची खात्री करणं न्यायव्यवस्थेचं कर्तव्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। पुण्यातील नारायण गावात एका बिबट्यानं 2 श्वानांवर हल्ला केला। या हल्ल्याचा CCTV समोर आलेला आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये भीती पसरली आहे। पुण्यामधील फणसवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे शाळेची इमारत तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। येवल्यामधील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रतिज्ञा देण्यात आली आहे। कॉपी न करता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं हे अभियान त्यासाठी राबवलं जाते।
पुण्यामध्ये अनधिकृत शाळा आढळल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयानं दिलेले आहेत. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले. राज्यातील आदिवासी आश्रमशाळा सकाळी 11 वाजल्यापासून भरणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून शाळेतील वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले. विद्यार्थ्यांची जेवणाची वेळ लक्षात घेता वेळापत्रकात योग्य बदल करण्यात आले. ऑस्कर नॉमिनेशन 2025 मध्ये भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रियंका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांच्या अनुज चित्रपटाला बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालेलं आहे. त्यामुळे गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा यांना मोठं यश मिळालंय. मुंबई क्रिकेट असोसिएशननं चेंडूंचा वापर करून 50 इयर्स ऑफ वानखेडे स्टेडियम हे वाक्य तयार केलंय. या उपक्रमाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. यासाठी 14,500 चेंडूंचा वापर करण्यात आलाय.